स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. समोर उभी असलेली ती दिसताच त्याचं सैलावलेलं शरीर क्षणात ताठरलं. 4 वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तिचा चेहरा पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हा मनात उमटलेली भावना आज त्यालाच घृणास्पद वाटत होती. त्याच्या नजरेतील त्या तिरस्काराची जाणीव असूनही काव्याने काहीच न झाल्यासारखं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सुरूच ठेवलं. मी रुद्रची पत्नी अंजली, अशी स्वतःची ओळख करून देत अंजली आत निघून गेली. तिच्या मागोमाग काही क्षण शांत उभा राहिलेला रुद्रसिंघानिया आपल्या सर्वात मोठ्या शत्रूसमोर येऊन थांबला. काव्या त्याच्यासाठी दाराजवळ बाजूला सरकली. दोघांमध्ये स्पर्शही होणार नाही इतकं अंतर ठेवून तो उभा राहिला. दात घट्ट आवडल्याचा आवाज काव्याच्या कानावर स्पष्ट पडला. वर पाहण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तिने मान खालीच ठेवली. तिच्या नजरेची त्याला आता कोणतीही ओढ उरली नव्हती. त्याची नजर हळूहळू तिच्या गळ्याकडे वळली. कसलाही दागिना नसलेली, साध्या साडीत उभी असलेली काव्या. तिचा रिकामा गळा त्याच्या नजरेत भरला. कधी काळी ज्या गळ्यावर त्याच्या प्रेमळ ओठांनी असंख्य चुंबनांचा वर्षाव केला होता, त्याच गळ्याकडे आज तो तिरस्काराने पाहत होता. तिचा श्वास वरखाली होत होता आणि त्याच्या समोर जुन्या आठवणी जिवंत होत गेल्या. तूही नकोस आणि तू बांधलेलं हे मंगळसूत्रही नको, असं म्हणत तिने मंगळसूत्र काढून फेकलं होतं. यापुढे तिच्या शोधात इथे कधीच येऊ नकोस. त्या शब्दांचा प्रत्येक घाव अजूनही त्याच्या मनात ताजा होता. तुम्ही खोटं बोलत आहात. माझे काव्य असं कधीच करू शकत नाही. ते जे सांगत आहेत तेच खरं आहे. काव्याने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकलं. हे मंगळसूत्र नको, नको, माझ्या गळ्यात हे अजिबात नको, असं ओरडताना मी स्वतः पाहिलं आहे. आमच्या शब्दांवर विश्वास नसेल तर हे बघा. तुम्ही तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र. ते मंगळसूत्र समोर दिसताच त्याच्या आठवणींचा बांध फुटला. थरथरणाऱ्या हातांनी त्याने स्वतः बांधलेलं मंगळसूत्र स्पर्श करून पाहिलं. 2 पावलं मागे सरकताच ते त्याच्या चेहऱ्यावर फेकण्यात आलं. आजपासून तुझा आणि काव्याचा काहीही संबंध नाही. इथून निघून जा आणि पुन्हा कधीही या घराची पायरी चढू नकोस. रुद्राने एका क्षणासाठी डोळे मिटले. भूतकाळाच्या त्या जखमा पुन्हा उघडल्या होत्या. 2 महिन्यांची ओळख आणि अवघे 3 महिन्यांचं वैवाहिक आयुष्य क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. पण एकटेपणाने त्याला कठोर बनवलं होतं. त्याने डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या काव्याकडे तुच्छतेने कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता घराच्या आत निघून गेला. तू ही मेरी शब है, सुबह है, तिच्या आवडत्या गाण्याची रिंगटोन मोबाईलवर घुमत होती. बाहेर उन्हाने अक्षरशः कहर केला होता, पण खोली मात्र अजूनही मध्यरात्रीसारखी काळोखी होती. मोबाईल सतत वाजत असल्याने काव्या त्रासिकपणे कण्हली. मोबाईलचा आवाज थांबला, पण काही क्षणात पुन्हा सुरू झाला. चादरीत पूर्ण गुंडाळून झोपलेल्या काव्याने एक हात बाहेर काढून मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. हाताला तो लागेना म्हणून दुसराही हात बाहेर काढत तिने कसाबसा मोबाईल पकडला. मऊ तळ हातात मोबाईल येताच तिने लाजणाऱ्या मुलीसारखा तो पटकन उचलला. कॉल कट केला आणि पुन्हा उशीखाली लपवून ठेवला. 20 मिनिटांनी झोप हळूहळू तिच्या डोळ्यांतून पडून गेली. मोठी जांभई देत ती पुन्हा वळून पडली आणि आणखी 20 मिनिटे तशीच घालवली. शेवटी चादर बाजूला सारून उठली. अर्धवट उघड्या डोळ्यांनी भिंतीवरील घड्याळाकडे पाहताच ती दचकली. अरे देवा, 9 वाजायला आले. स्वतःच्या डोक्यावर हलकाशी चापट मारत ती घाईघाईने बाथरूममध्ये गेली. तुला अजिबात अक्कल नाही का? एवढा वेळ झोपतेस? म्हणूनच रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये गुंतू नको. लवकर झोप म्हणते मी. स्वतःलाच सुनावत ती खांद्यापर्यंत रुळणारे केस वर बांधू लागली. इतक्यात मोबाईल पुन्हा वाजला. बोला ताई. सॉरी काव्या, झोपेतून उठवलं तुला. अगं काही नाही, मी उठणारच होते. ठीक आहे. खरं तर तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागायची होती. नकार देऊ नकोस. असं का बोलता? सांगा ना काय करायचं. आज माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधला एक मित्र आणि त्याची पत्नी काही कामानिमित्त आमच्या घरी येणार होते. पण अचानक आईची तब्येत बिघडल्याचा फोन आला आणि आम्ही घाईघाईने निघून आलो. आता त्यांचा फोन आला. ते अजून अर्ध्या तासात घरी पोहोचतील म्हणत आहेत. आम्ही येईपर्यंत त्यांना तुझ्या घरी थोडा वेळ बसू देशील का? समोरच्या घरात राहणाऱ्या वेणीने विनंती केली. एवढंच सांगण्यासाठी इतकी प्रस्तावना? काही काळजी करू नका. तुमचं काम शांतपणे आटपून या.
तोपर्यंत ते माझ्या घरी थांबतील. मला काहीच अडचण नाही. जास्त वेळ लागणार नाही ग. जास्तीत जास्त 1-2 तास. बरं सतीश दादांना फोन द्या. वेणीने लगेच मोबाईल नवऱ्याकडे दिला. दादा, ताई म्हणाल्या म्हणून घाईघाईने येऊ नका. आरामात काम पूर्ण करून या. तोपर्यंत मी पाहते. सतीशने संकोचाने तिचे आभार मानले. पाहुण्यांची थोडी माहिती देऊन फोन ठेवला. फोन ठेवताच काव्याची नजर घरभर फिरली. अस्ताव्यस्त पडलेलं घर जणू तिचीच थट्टा करत होतं. ती लगेच साफसफाईला लागली. अंघोळ करून तिने हलक्या केशरी रंगाचा सूट घातला. अजून तयार होत असतानाच वेणीचा पुन्हा फोन आला. ठीक आहे ताई, मी त्यांचं स्वागत करते, असं म्हणत तिने दार उघडलं. दारासमोर एक दाम्पत्य उभं होतं. दोघांचंही लक्ष वेणीच्या घराकडे होतं. हाय, काव्याने हसत स्वागत केलं, पण पुढच्या क्षणी तिचं हास्य गोठलं. समोर उभा असलेला चेहरा पाहताच तिच्या डोळ्यांसमोर 4 वर्षापूर्वीच्या आठवणी विजेसारख्या चमकून गेल्या. ज्या दिवशी तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्या दिवसाच्या अगदी उलट भावना आज तिच्या मनात उसळत होत्या. घर सोडून एकटी राहायला लागल्यापासून तिने कितीतरी वेळा एकट्याने रडून घेतलं होतं. त्या न दिसणाऱ्या अश्रूंनी पुन्हा डोळ्यात गर्दी केली. त्याचं नाव उच्चारण्यासाठी तिचे खालचे ओठ थरथरत होते, पण वरच्या ओठांनी त्यांना घट्ट रोखून धरलं होतं. आत्ताच अंघोळ करून आलेल्या तिच्या अंगावर घामाचे थेंब चमकत होते. हे स्वप्न आहे की वास्तव, याचाच तिला उलगडा होत नव्हता. जणू ती एखाद्या खोल दरीत कोसळत होती. कुठेतरी दूरवरून कोणीतरी तिला हाक मारत असल्यासारखं वाटलं. एक्सक्यूज मी. त्या आवाजाबरोबरच झालेल्या हलक्या स्पर्शाने ती भानावर आली. समोर उभी असलेल्या स्त्रीकडे तिने गोंधळून पाहिलं. फोनवर अजून कोणीतरी बोलत आहे. त्या स्त्रीने सांगताच काव्याने हातातला मोबाईलकडे पाहिलं. वेणी अजूनही तिला हाक मारत होती. हं ताई. काय झालं काव्या? इतका वेळ उत्तरच नाही. काही नाही ताई, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. पाहुणे आलेत का? हो आले. बरं. वेणी फोन ठेवणार इतक्यात पुन्हा म्हणाली. काव्या, 1 मिनिट. हो ताई. अगं आलेल्यांची नावं सांगितलीच नाहीत ना. वेणी नाव सांगणार इतक्यात काव्याच्या ओठांतून नकळत शब्द बाहेर पडले. रुद्रसिंघानिया. समोर उभ्या असलेल्या स्त्रीकडे पाहण्याचं धाडस करत काव्याने हलकंसं हसू आणलं. ती स्त्री हसत पुढे आली. हात पुढे करत म्हणाली, मी अंजली, मिसेस अंजली रुद्रसिंघानिया. काव्याचाही हात नकळत पुढे गेला, पण तिची नजर मात्र समोर उभ्या असलेल्या रुद्रवरच खेळली होती. त्याच्या डोळ्यात धगधगता ज्वालामुखी पेटला होता. त्या नजरेत इतका संताप होता की जणू नजरेनेच तो तिला राग करून टाकेल. रुद्रचं सैलावलेलं शरीर तिला पाहता क्षणात ताठरलं. 4 वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रदक्षिणा घालताना तिला पहिल्यांदा पाहिल्यावर जी भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती, आज त्यालाच तो मनापासून तिरस्कार करत होता. त्याच्या नजरेतील तो तिरस्कार काव्याला स्पष्ट जाणवत होता. तरीही तिने काहीच न झाल्यासारखं दोघांचं स्वागत केलं. अंजली घरात शिरली. रुद्र मात्र शांतपणे तिथेच उभा राहिला. काव्या दाराजवळ बाजूला सरकली. तो तिच्या अगदी जवळ आला, पण स्पर्शही होणार नाही इतकं अंतर ठेवून थांबला. त्याने दात घट्ट चावल्याचा आवाज काव्याला स्पष्ट ऐकू आला. वर पाहण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तिने मान खाली घातली. रुद्रची नजर तिच्या चेहऱ्यावर नव्हे तर तिच्या गळ्याकडे गेली. साधा सूट, गळ्यात कोणताही दागिना नाही. रिकामा गळा त्याच्या नजरेत भरला. ज्या गळ्यावर त्याने कितीतरी वेळा प्रेमाने चुंबनांचा वर्षाव केला होता, त्याच गळ्याकडे आज तो तिरस्काराने पाहत होता. तिचा वाढलेला श्वास पाहताच त्याच्या मनात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तूही नको आणि तू बांधलेलं हे मंगळसूत्रही नको, असं म्हणत तिने मंगळसूत्र काढून फेकलं होतं. यापुढे तिच्या शोधात इथे कधीच येऊ नकोस. तुम्ही खोटं बोलत आहात. माझी काव्य असं कधीच करू शकत नाही. तेच खरं आहे. काव्याने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकलं. हे मंगळसूत्र नको, नको, माझ्या गळ्यात हे नको, असं ती ओरडत होती. आमच्या शब्दांवर विश्वास नसेल तर हे बघा, तुम्ही तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र. त्याने स्वतः तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र त्याच्यासमोर धरलं गेलं. थरथरणाऱ्या हातांनी त्याने ते स्पर्श केला. 2 पावलं मागे सरकताच ते मंगळसूत्र त्याच्या चेहऱ्यावर फेकण्यात आलं. आजपासून तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही. इथून निघून जा. रुद्रने एक क्षण डोळे मिटले. 2 महिन्यांची ओळख आणि फक्त 3 महिन्यांचं वैवाहिक आयुष्य, सगळे एका क्षणात डोळ्यांसमोरून सरकून गेलं.
एकटेपणाने त्याला कठोर बनवलं होतं. त्याने डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या काव्याकडे तुच्छतेने पाहिला आणि एक शब्दही न बोलता घरात निघून गेला. दाराला टेकून उभी राहिलेली काव्य आतून पूर्णपणे जळत होती. त्याच्या समोर माझी कमजोरी दिसता कामा नये, असं स्वतःलाच बजावत तिने स्वतःला सावरलं. जुनी काव्या मनाच्या खोल कप्प्यात कायमची पुरून टाकली आणि शांतपणे दार बंद केलं. काव्या, मला जरा फ्रेश व्हायचं आहे. त्या खोलीत जा. अगं मॅडम वगैरे नको म्हणूस. आपल्या दोघींमध्ये एवढं काही वयाचं अंतर नाही. मला अंजली म्हण. काव्याने फक्त मान हलवली आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात निघून गेली. पहिल्यांदा तुझ्या घरी आलो होतो ना, तेव्हा तुझ्याशिवाय अजून एक गोष्ट मला खूप आवडली होती. रुद्रच्या चेहऱ्यावरचं खट्याळ हसू पाहत अंजली उत्सुकतेने त्याच्या शेजारी येऊन बसली. अर्धवट उठून बसलेल्या रुद्रने अंगावरची चादर बाजूला केली आणि तिला अलगद जवळ ओढून घेतलं. तिच्या हातातला चहाचा कप हलकेच डोलला. अरे चहा सांडेल, सोडा ना. ती त्याच्या मिठीतून सुटत कप टेबलावर ठेवू लागली. सकाळी सकाळी रोमॅन्टिक व्हायला आलो तर हिला चहा सांडायचीच काळजी. वा, साहेब आज फारच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतायत. माझी थट्टा करतेस? थोडीशी. नवऱ्याची भीतीच राहिली नाही तुला. थोडंफार धाक दाखवला तरच भीती वाटेल. सारखं लाड करत राहिला तर कसं होणार? तुला पाहिलं की लाडच करावेसे वाटतात. हो हो, ते नंतर करा. आधी ऑफिसला जा. आज मी सुट्टी घेतली आहे. का बरं? माझ्या बायकोला घाबरवण्यासाठी. काहीतरीच. थोड्या वेळात कळेल, असं म्हणत त्याने टेबलावरचा चहाचा कप उचलला. एक घोट घेताच त्याने डोळे मिटले. कपाळावरच्या हलक्या आठ्या, चेहऱ्यावरचं समाधान. काव्या त्या आठवणीत हरवून गेली होती. 2 मिनिटांनी डोळे उघडत तो हसला. असा चहा बनवणारी बायको असेल तर आयुष्यभर तिचे लाड करण्यात काहीच गैर नाही. तो पुन्हा चहा पिऊ लागला. इतका छान आहे? खूपच छान आहे. तुझ्या हातचा चहा प्यायल्यानंतर दुसऱ्या कुणाच्या हातचा चहा प्यावासा वाटत नाही. जिभेवर अजूनही त्याची चव नाचते, असं म्हणत त्याने तिला पुन्हा आपल्या मांडीवर बसवलं. जसं तू माझ्या हृदयात कायमची नाचत राहतेस. तो तिच्या कानाशी अलगद कुजबुजला. असं बोलूनच तुम्ही लग्न करणार नाही म्हणणाऱ्या मुलीला तुमच्या प्रेमात पाडलत. अजून किती बोलणार? ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. अजून खूप. त्याच्या डोळ्यातली खोडकर चमक पाहताच ती सुटण्यासाठी धडपडू लागली. तिच्या हातातला चहाचा कप घामाने निसटू लागला. काव्या, क्षणात ती भानावर आली. भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर पडत तिने हातात सांडलेला चहा पुसला आणि टेबल स्वच्छ केला. मग पुन्हा 2 कपात चहा ओतला. ती ट्रे घेऊन खोलीजवळ आली. दार ठोठावण्यासाठी हात उचलला, पण अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना उसळली. स्वतःचा नवरा, दुसऱ्या स्त्रीसोबत, आणि तेही तिच्याच घरात. हा विचारच तिच्या हृदयात काट्यासारखा रुतला. तिच्या घशातून आवाजच बाहेर पडेनासा झाला. दार ठोठावण्यासाठी उचललेले हात हवेतच थबकले. तिने डोळे मिटले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ मनाशी झुंज दिल्यानंतर तिने डोळे न उघडताच दारावर हलकी टकटक केली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यावेळी तिने जरा जोरात दार ठोठावलं. दार किंचित उघडलं. परवानगीशिवाय दुसऱ्याच्या खोलीत प्रवेश केल्याची जाणीव होताच ती माफी मागण्यासाठी पुढे झाली. पण पुढच्या क्षणी तिचं हृदय धडधडणंच विसरलं. दाराच्या छोट्याशा फटीतून दिसणारं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर गोठलं होतं. रुद्र सिंघानिया अंजलीला मिठीत घेऊन उभा होता. ते दृश्य पाहताच तिच्या अंगात उरलेलं सगळं बळ निघून गेलं. हातातला ट्रे खाली पडला. मोठा आवाज झाला. आतले दोघेही दचकून दूर झाले. सॉरी, माझ्याकडून चुकून. काव्याचा आवाज थरथरत होता. काही हरकत नाही काव्या, आत या, अंजली सहजपणे म्हणाली. नाही, चहा सांडला आहे, आधी तो साफ करते, मग दुसरा करून आणते. थांबा, मी मदत करते. नको, तुम्ही दार लावा. अगं त्यात काय एवढं, द्या मी साफ करते. अंजली खाली वाकून चहा पुसू लागली. अंजली, आतून रुद्रचा कडक आवाज आला. ती वळून पाहू लागली. तू इथे कामवाली म्हणून आली आहेस का? हे सगळं तू काय करायचं? चहा त्यांनी सांडलाय, त्या स्वतः साफ करतील. अंजली संकोचून उभी राहिली. राहू द्या, मी करते. काव्या खाली वाकून शांतपणे सगळं स्वच्छ करू लागली. रुद्राने दार पूर्ण बंद केलं. अंजली त्याच्याकडे वळून म्हणाली. काय रे रुद्र, असं कुणाशी बोलतात का? बिचारीचा चेहराच उतरला. आपल्या घरी तर आपण दोघं मिळून सगळी कामं करतो, मग इथे मदत केली तर काय बिघडलं? रुद्र काही क्षण शांत राहिला. मग निर्विकार आवाजात म्हणाला.
आपल्या घरी आपण दोघं मिळून काम करतो, दुसऱ्यांच्या घरी नाही. तेवढंच बोलून तो गप्प झाला. दाराबाहेर उभी असलेल्या काव्याच्या कानावर प्रत्येक शब्द स्पष्ट पडला. मी दुसरी झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. फक्त डोळ्यांतून अश्रू शांतपणे ओघळत होते. ताई, किती वेळा सांगू, मला खरंच काहीच त्रास नाही. बरं ग, अजून 2 दिवसात आम्ही परत येऊ. हं. काव्या उत्तर देताच तिच्या कानावर पुन्हा एकदा हसण्याचा आवाज आला. कित्येक दिवसांनी रुद्रचा आवाज ऐकून तिच्या मनात आनंदाची एक हलकी लहर उठली होती. पण त्याच्यासोबत अंजलीचं हसणं ऐकताच तिचं मन पुन्हा तुटलं. एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात वेदनेचे अश्रू दाटून आले. थोडा वेळ शांत राहून तिने विचारलं, ताई, घरी आलेले दोघं खरंच नवरा बायको आहेत का? हो, वेणी हसत म्हणाली. मलाही पहिल्यांदा त्यांना पाहिल्यावर हाच प्रश्न पडला होता. ज्या उत्तरासाठी काव्याने हा प्रश्न विचारला होता ते उत्तर मिळूनही तिच्या मनाला काहीच समाधान मिळालं नाही. वेणी पुन्हा पुन्हा हळू आवाजात म्हणाली, एक गोष्ट सांगते, पण तुला आधीपासून माहीत होतं असं दाखवायचं नाही. काव्याने मोबाईल कानाला आणखी घट्ट लावला. काय ताई? रुद्रचं याआधी लग्न झालं होतं. त्या आयुष्यात त्याने खूप त्रास सहन केला म्हणे. त्याची पहिली बायको त्याला वेड्यासारखा मानसिक छळ द्यायची. खूप यातना सहन करून तो कसाबसा त्या नात्यातून बाहेर पडला. त्यानंतर अंजली त्याच्या आयुष्यात आली. आता दोघं आणि त्यांचं मूल खूप आनंदात संसार करतात. वेणीचं बोलणं संपलं, पण काव्याचं मन मात्र पूर्णपणे सुन्न झालं. त्याच क्षणी तिच्या मनात संतापाची ज्वाला भडकली. म्हणजे त्याने मला इतकी क्रूर निर्दयी दाखवलं आहे? भूतकाळातील प्रत्येक जखम पुन्हा ताजी झाली. छी, अजूनही तो बदललेला नाही. जणू सगळी चूक माझीच होती. त्याने जे काही केलं त्याचा उल्लेखही नाही. त्याला वाटायचं मुलगी म्हणजे भावना नसलेली बाहुली, स्वतःचा स्वाभिमान गमावून जगायला सांगत होता. ते मी कसं स्वीकारलं असतं? त्याच्या कुटुंबाने माझ्याशी केलेला विश्वासघात, त्यानंतर मी त्यांना जिवंत सोडून निघून आले, हेच मोठं झालं. काव्या, वेणीने 14व्यांदा हाक मारल्यानंतर ती भानावर आली. हं? सॉरी ताई, बोला. आता काय बोलू? मला काम आलंय, ठेवते फोन. फोन कट झाला. समोरच्या खोलीतून येणारा रुद्र आणि अंजलीचा हसण्याचा आवाज तिच्या मनाला छळ करत होता. तो आवाज टाळण्यासाठी ती थेट स्वयंपाकघरात गेली. गेली कित्येक वर्ष ती फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करत होती. आज पुन्हा त्याच्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या स्त्रीसाठीही. प्रत्येक पदार्थ बनवताना तिचं मन हजारो तुकड्यात तुटत होतं. तेवढ्यात अंजलीचा हसरा आवाज पुन्हा ऐकू आला. रुद्र, अगदी लहान मुलासारखं वागू नका. काव्याने डोळे घट्ट मिटले. तो आवाज ऐकूच येत नाही असं स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात वेणीचे शब्द घुमत राहिले. आता दोघं आणि त्यांचं मूल खूप आनंदात संसार करतायत. त्यांना मूलही आहे. हा विचार मनात येताच तिचा उजवा हात नकळत स्वतःच्या पोटावर जाऊन थांबला. क्षणात एक जुनी आठवण डोळ्यांसमोर उभी राहिली. अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरांच्या त्या शब्दांसोबतच रुद्रचा आनंदाने भरलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोर झळकला. येस येस, मी बाबा होणार. लहान मुलासारखा आनंदाने उड्या मारणारा तिचा नवरा. आणि क्षणातच तिच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. तिच्या गर्भात वाढत असलेलं ते छोटंसं स्वप्न जन्म घेण्याआधीच कायमचं हरवून गेलं. रुद्रचं लक्ष तिच्याकडे गेलं तेव्हा तो शांतपणे म्हणाला, तू इतकी शांत का आहेस? कपडे घडी घालत असलेल्या काव्याने हातातले कपडे बाजूला ठेवले आणि त्याच्याकडे पाहत विचारलं, असं का विचारताय? अंजली हसत म्हणाली, काही नाही. आम्ही घरी येऊन पूर्ण 1 दिवस झाला. ती पुढे काही बोलणार इतक्यात रुद्रचा आवाज आला. अंजली? हो हो, इथेच आहे. लाईनवर लिटिल बॉय आहे. रुद्र आल्यापासून दोघेही मुद्दाम एकमेकांकडे न पाहता आपापल्या कामात गुंतले होते. रुद्रही काव्याकडे दुर्लक्ष करून फक्त अंजलीशीच बोलत होता. हाय माय बॉय, अंजली प्रेमाने म्हणाली. समोरून खटाळ आवाज आला. रुद्र हसत म्हणाला, खूप खोड्या काढल्या नाहीस तर तुला इथे येऊन घेण्याची व्यवस्था करतो. त्यावर अंजली आपल्या 3 वर्षाच्या मुलाला समजावत म्हणाली, संजू, रडायचं नाही. आजीकडे शांतपणे राहा. बाबा लवकरच तुला घेऊन येतील. पण संजूचा हट्ट काही कमी होत नव्हता. अंजली त्याला थोडं रागावली. ते पाहून रुद्रने तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, लिटिल बॉय, आईचं काही ऐकू नकोस. अजून 2 दिवसात तू माझ्यासोबत असशील. खरंच?
मुलाने आनंदाने विचारलं. हो, अगदी खरं. तुझ्याशिवाय मलाही अजिबात करमत नाही. मी आजीशी बोलून तुला इथे आणतो. मग आईला ऑफिसला पाठवू आणि आपण दोघं मस्त फिरायला जाऊ. ये. संजू आनंदाने ओरडला. अंजलीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. रुद्र हसत म्हणाला, लिटिल बॉय, तुझी आई मला किती रागाने बघते ते विचार बरं. अंजली वैतागून फोन हिसकावून घेत म्हणाले, तुम्ही दोघं एकत्र आलात की गोंधळच गोंधळ. असं म्हणत ती खोलीबाहेर निघून गेली. रुद्राची नजर पलंगाच्या कडेला बसलेल्या काव्यावर पडली. सुरुवातीला तो निघून जाणार होता, पण तिच्या डोळ्यातलं पाणी पाहताच त्याची पावलं थांबली. मागे वळून त्याने अंजलीकडे पाहिलं. ती संजूसोबत बोलण्यात गुंग होती. रुद्र शांतपणे काव्याजवळ आला. तिच्या डोळ्यातून गळालेला अश्रू त्याने अलगद तळ हातावर झेलला. काव्याला त्याच्या स्पर्शाची जाणीव झाली, पण तिने चेहऱ्यावर कोणताही भाव आणला नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले. रुद्र हलकसं हसत म्हणाला, छान. काव्या ताबडतोब उठून निघू लागली, पण त्याने तिचा मार्ग अडवत विचारलं, कुठे चाललात मॅडम? ती त्याच्याकडे पाहू लागली, पण त्याची नजर अजूनही तळहातावरच्या त्या अश्रूकडेच होती. काव्याने खोल श्वास घेत पुन्हा जागेवर बसली. रुद्रने समोरची खुर्ची ओढून तिच्यासमोर बसत तिच्याकडे निरखून पाहिलं. ती हाताची बोटं एकमेकात गुंफून विचारात हरवली होती. बराच वेळ शांत राहिल्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्या डोळ्यांतून अश्रूही येतात? हे आज पहिल्यांदाच पाहतोय. काव्या काहीच बोलली नाही. तो पुन्हा म्हणाला, या अश्रूंचं कारण काय आहे? आपल्या लेकराला मारल्याची अपराधी भावना, की ज्या माणसाने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याचं हृदय निर्दयीपणे फाडून टाकल्याची? काव्या गप्पच राहिली. तिच्या डोळ्यांतून मात्र अश्रू सतत वाहत होते. रुद्रने तळहातावरचा अश्रू बोटांनी पुसत कटू हसत म्हटलं, नाही, या दोन्ही गोष्टी कारण नाहीत. ज्याला तू जगायलाही लायक समजत नव्हतीस तो आज आनंदाने जगतोय हेच तुला सहन होत नाही. ते ऐकताच काव्याने संताप आणि वेदनेने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. रुद्र निर्विकारपणे म्हणाला, तुझे हे अश्रू पाहून मला किती समाधान मिळतंय माहिती आहे? एकेकाळी तुझ्यामुळे मी ही रस्त्यावर असाच रडत फिरलोय. कितीतरी लोकांनी मला वेडा समजलं होतं. बस, पुरे. काव्या थरथरत्या आवाजात ओरडली. रुद्र उफासाने हसला. थांबू? इतक्या वर्षांनी तू पुन्हा माझ्या नजरेसमोर आलीस. हीच माझी चूक झाली आणि आता मला गप्प बसायला सांगतेस? देवाने मला तुझ्याकडून झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशोब मागण्याची एक संधी दिली आहे. ती मी वाया घालवू का? काव्या डोळे मिटत म्हणाली, मी आपल्या बाळाला मारलं नाही. आपलं बाळ? एवढंच म्हणत रुद्रचा हात तिच्या गळ्यावर घट्ट आवळला. त्याच्या पकडीत क्षणाक्षणाला जोर वाढत गेला. काव्या सुटण्यासाठी धडपडू लागली, पण तो अजिबात धडला नाही. तिचा श्वास गुदमरू लागला. शेवटी तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. तिच्या स्पर्शानेच रुद्र संतापाने पेटून उठला. त्याने तिला जोरात पलंगावर ढकललं. मऊ गादीत तिचं शरीर आणखी खोल दाबलं गेलं. काव्याने त्याच्या हातांवर नखांनी ओरखडे काढायला सुरुवात केली. दातोट खात तो गुरगुरला, मरायच्या आधी एकदा तरी तुला पाहायचं आणि स्वतःच्या हातांनी तुझा जीव घ्यायचा. या वेडाने मी कित्येक वर्ष जगलोय. पुन्हा एकदा तुझं बोट तर सोड, पण तुझी नजरसुद्धा माझ्याकडे वळली तर त्याचे परिणाम खूप भयानक असतील. रुद्राने तिचा गळा आणखी जोरात आवळला. त्याच्या डोळ्यात इतका भयंकर संताप होता की जणू तो तिच्यासमोर मृत्यूच उभा करत होता. तो थंड आवाजात म्हणाला, पुन्हा कधी माझ्यासमोर आलीस तर तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. काव्याचे डोळे अर्धवट मिटले होते. श्वास घ्यायलाही तिला त्रास होत होता. काही क्षणांनी त्याने तिला ओढून बसवला आणि क्षणाचाही विचार न करता पुन्हा जोरात पलंगावर ढकलून स्वतः काही अंतरावर जाऊन उभा राहिला. काव्या डोळे मिटून धापा टाकत होती, जणू मृत्यूच्या दारातून परत आली होती. तिची ती तडफड पाहून रुद्राच्या मनाला विचित्र समाधान मिळालं. तो तिरस्काराने म्हणाला, ते आपलं मूल नव्हतं, ते माझं मूल होतं. तुझ्यावर जीवापाड प्रेम केल्याची किंमत म्हणून मी माझ्या लेकराला गमावलं. त्याच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला काय वाटलं होतं माहिती आहे? आजही आठवलं की अंगावर शहारे येतात. अजून जन्मही न घेतलेल्या त्या जीवाला संपवायचं धाडस तुझ्या मनात आलंच कसं? त्याचे डोळे लाल झाले होते. काव्या अजूनही श्वास सावरत पडून होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. खूप काही सांगायचं होतं, पण शब्दच साथ देत नव्हते. तिचं मौन रुद्राचा राग आणखी भडकवत होतं. त्याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने बसवलं. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला, आताही काही बिघडलं नाहीये.
माझ्या नजरेसमोरून कायमची निघून जा. माझ्यावर प्रेम करणारा या हातांनीच तुला मारावं अशी वेळ आणू नकोस. काव्याने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. कोणी काहीही म्हटलं तरी देवाला सत्य माहिती आहे. मी आपल्या बाळाला मारलं नाही. तू आणि तुझ्या घरच्यांनीच त्याचा जीव घेतला. आज माझं संपूर्ण कुटुंब, माझी ओळख, माझं सगळं काही हरवलंय. त्याला फक्त तूच जबाबदार आहेस. शांतपणे तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जा, नाहीतर मी तिला सगळं खरं सांगून टाकेन. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रुद्राने पुन्हा तिचा गळा पकडला. खूप बोलायला लागली आहेस. सगळं सांगशील? हिम्मत असेल तर सांग. अंजली तुझ्यासारखी नाही. मी तिला फसवून लग्न केलेलं नाही. माझ्या आयुष्यात 3 महिने राक्षसीसारखी एक बायको होती हे सत्य मी तिच्यापासून कधीच लपवलं नाही. काव्या धापा टाकत म्हणाली, सोड सोड मला. पण रुद्राचा हात अजून घट्ट होत गेला. श्वास घेता येत नाही रुद्र, प्लीज. ती किती विनवण्या करत होती तरी त्याचं मन वितळलं नाही. काही क्षणांतच तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि ती बेशुद्ध झाली. तरीही रुद्राच्या चेहऱ्यावर घाबरल्याचा लवलेश नव्हता. त्याने तिला पलंगावर फेकला आणि बाहेर आला. अंजली अजून फोनवर बोलत होती. रुद्र सहजपणे म्हणाला, ती बसली होती, अचानक बेशुद्ध पडली. जरा बघ काय झालंय. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. अंजली घाबरून आत धावली. काव्याची अवस्था पाहून तिने पटकन तिची काळजी घेतली. काही वेळाने काव्याला शुद्ध आली. डोळे उघडताच तिने संतापाने रुद्रला शोधलं, पण तो खोलीत कुठेच नव्हता. अंजली काळजीने विचारते, आता बरं वाटतंय ना? काव्याने फक्त मान हलवली. थांबा, मी ज्यूस घेऊन येते. नको, काव्या म्हणाली. पण अंजलीने तिचं ऐकलंच नाही. ती फळांचा रस घेऊन आली आणि हट्टाने तिला पाजला. मग प्रेमाने विचारलं, आत्ताच तर ठीक होतात, अचानक काय झालं? तेवढ्यात दरवाजाजवळ उभा असलेला रुद्र उपहासाने म्हणाला, काही लोकांना दुसऱ्यांचा आनंद पाहवत नाही. मग असंच होतं. अंजलीने आश्चर्याने विचारलं, काय? तो भिंतीला टेकून काव्याकडे पाहत म्हणाला, बिचारी एकटी आहे ना. आपला आनंदी कुटुंब पाहून तिला हेवा वाटला असेल. अंजलीला त्याचं बोलणं अजिबात आवडलं नाही, पण तिने विषय बदलला. रुद्रही लगेच तिच्याशी अगदी प्रेमाने वागू लागला. काव्या मात्र मनातल्या मनात फक्त एवढीच प्रार्थना करत होती की हे दोघं लवकरात लवकर तिच्या खोलीतून बाहेर जावेत. दुसऱ्या दिवशी व्यावसायिक बैठकीदरम्यान अंजली म्हणाली, रुद्र, मला वाटतं हा करार आपल्यासाठी योग्य नाही. रुद्रने विचारलं, का? ती म्हणाली, सगळ्या अटी आधीच ठरल्या होत्या, म्हणूनच आपण करारावर सही करायला आलो आहोत. आता पुन्हा सुरुवातीपासून चर्चा करणं योग्य वाटत नाही. रुद्र शांतपणे म्हणाला, व्यवसाय इतका सहज उभा राहत नाही अंजली. ते आपले भागीदार आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट पुन्हा समजावून सांगावी लागते. अंजलीने दीर्घ श्वास घेतला. ते खरं आहे, पण आपल्याकडे हा एकच व्यवसाय नाही. सगळे कामं बाजूला ठेवून आपण अजून किती दिवस इथे राहणार? रुद्र म्हणाला, तुला हवं असेल तर तू घरी जा. इथलं काम पूर्ण करून मी 10 दिवसात येतो. अंजलीने लगेच नकार दिला. ते शक्य नाही. इथे तुला कोण ओळखतं? सतीशही माझ्यामुळेच तुझ्या ओळखीचा झाला. आधीच तू कोणाशी फार बोलत नाहीस. तुला एकटं कसं सोडू? रुद्र हसला. मी काही लहान मुलगा आहे का? अंजली प्रेमाने म्हणाली, माझ्यासाठी तर आहेस. तुझ्याकडून 2 शब्द बोलून घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते माहिती आहे? रुद्रने लॅपटॉप बंद करत तिच्याकडे पाहिलं. थँक्यू. अंजलीने भुवया उंचावल्या. तो हळू आवाजात म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर आज मी कुठे असतो माहीत नाही. माझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती असूनही तू कधी त्याचा आधार घेऊन मला दुखावलं नाहीस. उलट मला नवीन आयुष्य दिलंस. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयीचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. अंजली हसत म्हणाली, हे मी तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी करते. तुझ्यावरचं प्रेमच मला हे सगळं करायला भाग पाडतं. रुद्रने तिचे हात हातात घेतले. आय लव्ह यू. अंजली लगेच म्हणाली, फक्त 2 शब्द बोलून सुटका नाही. दुपारी जसं वचन दिलं होतंस तसं मला चित्रपटाला घेऊन चल. रुद्रने कपडावर हात मारला. तुझं लक्ष कायम स्वतःच्या कामावरच असतं. मग मोबाईल हातात घेत म्हणाला, चल तिकीट बुक करतो. अंजली लगेच म्हणाली, 3 तिकीट बुक कर. 3? कशाला? काव्यालाही घेऊन जाऊया. एवढं ऐकताच रुद्रचा जबडा आवडला, पण अंजलीला ते जाणवलंच नाही. ती पुढे म्हणाली, मी आल्यापासून पाहतेय, ती खूप एकटी आहे. आपल्यासोबत आली तर तिचं मन थोडं हलकं होईल. रुद्रचा संयम सुटला. आपण इथे व्यवसायासाठी आलोय की तिचं मन हलकं करायला? कालच भेटलेल्या मुलीची तुला एवढी का काळजी? अंजलीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं.
इथे आल्यापासून तू खूप वेगळा वागतोयस. अनोळखी व्यक्तीबद्दल तुला एवढा राग का येतो? मी रागावलो असं मी कधी म्हटलं? तो चिडून म्हणाला. अंजली शांतपणे उत्तरली. तुझं वागणंच सगळं सांगतंय. एखाद्याच्या चेहऱ्यावर शब्दांनी जखम करणारा तू कधीच नव्हतास. रुद्र संतापाने ओरडला. हो, मी राक्षसच आहे. त्याने मोबाईल पलंगावर आपटला आणि खोलीबाहेर निघून गेला. काही वेळाने तो परत आला तेव्हा अंजली शांतपणे बसली होती. रुद्रने स्वतःला सावरत तिच्यासमोर उभं राहून हळू आवाजात म्हटलं. सॉरी. रागाच्या भरात बोललो. खरंच माफ कर. पुन्हा असं होणार नाही. एकदाच मला माफ करशील? ती मात्र काही केल्या तयार होईना. हट्टाने म्हणाली. मी येणारच नाही. शेवटी रुद्रने मवाळ होत म्हटलं. ठीक आहे. काव्यालाही आपल्यासोबत चित्रपटाला घेऊन जाऊ. आता तरी खुश? क्षणात अंजलीचा चेहरा खुलला. ती हसत मान हलवू लागली. तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत रुद्र हसून म्हणाला. हट्टी आहेस अगदी. ही गोष्ट काव्याच्या कानावर गेली. तिने कितीही नकार दिला तरी अंजली काही ऐकायलाच तयार नव्हती. ती प्रेमाने तिची समजूत काढत राहिली. काव्याला त्यांच्यासोबत जाणं अजिबात सोयीचं वाटत नव्हतं, म्हणून तिने ठाम नकार दिला. शेवटी अंजलीने सतीशमार्फत निरोप पाठवला. सतीश म्हणाला. जा ना काव्या. तू गेली नाहीस तर त्यांनाच वाईट वाटेल. आता नकार देण्याचा मार्गच उरला नव्हता. मनावर दगड ठेवून काव्या तयार झाली. कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेला रुद्र तिला पाहताच त्याचा चेहरा काळवंडला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला अंजलीवरही राग आला. मनातल्या मनात तो दोघींनाही कितीतरी बोलून गेला. अंजली काव्यासोबत मागच्या सीटवर बसायला जात होती तेवढ्यात रुद्रने कठोर आवाजात म्हटलं. अंजली, पुढे येऊन बस. काव्य एकटी बसेल. ती काही रस्त्यावर एकटी चालत नाहीये. फुकट चित्रपट दाखवतोय हेच खूप आहे. आता तिच्यासाठी वेगळी सोय करायची का? तो पुटपुटला. आयुष्यात कार पाहिली आहे की नाही कोण जाणे. रुद्र. अंजलीने त्याला रागाने थांबवलं. तो मात्र निर्विकारपणे म्हणाला. चित्रपटाची वेळ होतेय. पुढे येऊन बस. अपमानाने काव्याचं मन हेलावलं. ती शांतपणे मागे बसली. तिचे विचार नकळत भूतकाळात हरवले. रुद्रही समोरच्या आरशातून तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्याही डोळ्यांसमोर जुन्या आठवणी जिवंत झाल्या. आपण बाईकवर जाऊया? काव्या लहान मुलीसारखा हट्ट करत म्हणाली होती. रुद्र हसून म्हणाला. माझ्याकडे बाईक नाही. मला काही माहिती नाही. मी या कारमध्ये बसणार नाही. असं हट्ट करू नकोस. चित्रपटाला उशीर होईल. ती ओठ फुगवत म्हणाले. पहिल्यांदाच लग्न होणाऱ्या मुलीला चित्रपटाला नेताय. तिच्या मनासारखं नेलं तर काय बिघडणार आहे? रुद्र हसत म्हणाला. तुझ्यासाठी मला न आवडणाऱ्या हिरोचा चित्रपट पाहायलाही तयार झालो ना. मग हेही करा. पुढच्या वेळी नक्की बाईकवर घेऊन जाईल. नाही, मला आत्ताच बाईक हवी. तिचा हट्ट वाढतच गेला. शेवटी वैतागून रुद्रने मित्राला फोन करून बाईकची व्यवस्था केली. मित्र येईपर्यंत तो तिच्याकडे वळूनही पाहत नव्हता. तिच्या हट्टाचा त्याला थोडा राग आला होता, पण तो तिच्यावर दाखवायचं त्याच्या मनाला नव्हतं. काव्या मात्र उत्सुकतेने बाईकची वाट पाहत उभी होती. बाईक येताच ती पटकन रुद्रच्या मागे आली आणि त्याचे डोळे हाताने झाकले. अगं काय करतेस? थोडा वेळ काही बोलू नका. आता डोळे का झाकतेस? शांत बसा. त्याने डोळ्यावरची पट्टी काढण्याचा प्रयत्न केला तर तिने हलकासं चापट मारत म्हटलं. नको. क्षणभराने तिने त्याच्या हातात एक चावी ठेवली. भाऊक स्वरात ती म्हणाली. मी किती वेळा विचारलं होतं. तुम्हाला कशाची इच्छा आहे का? पण तुम्ही कधीच सांगितलं नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी मला कळत नाही का? असं म्हणत तिने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हसत ती म्हणाली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रुद्र आश्चर्याने म्हणाला. अगं, वाढदिवस तर उद्या आहे. त्याने डोळे उघडले आणि समोर त्याच्या स्वप्नातली कायम त्याला हवी असलेली बाईक उभी होती. काव्या? या पलीकडे त्याच्याकडून एकही शब्द बाहेर पडला नाही. कारने अचानक स्पीड ब्रेकर ओलांडला आणि दोघेही वर्तमानात परत आले. आरशातून त्यांची नजरानजर झाली. त्या एका नजरेने दोघांनाही तो दिवस पुन्हा जिवंत करून दाखवला. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी त्या आठवणी मनातून पुसल्या जात नव्हत्या. काव्याचा तोच आवाज पुन्हा कानात घुमला. मलाच माझं आश्चर्य वाटते. ज्या क्षणी ठरवलं की माझं संपूर्ण आयुष्य तुमचंच आहे, त्या क्षणापासून तुमच्यासाठी काहीही करायचं ठरवलं. तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट करत राहायचं आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत राहायचं. रुद्रने तिला मिठीत घेत भाऊक होत म्हटलं होतं. खरंच, माझ्यासाठी आजवर कुणीही इतकं केलं नव्हतं. ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या दिवसापासून मला वाटतं मी जगातला सगळ्यात नशीबवान माणूस आहे.
आयुष्यात काही गमावलं तरी चालेल, पण तुला कधीच गमावू इच्छित नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. भर रस्त्यात लोकांची पर्वा न करता त्याने तिला घट्ट मिठी मारली होती आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं होतं. त्या दिवसाचं ते पहिलं चुंबन दोघांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्यानंतर आयुष्यात कितीतरी चुंबन आली गेली, पण त्या पहिल्या स्पर्शासारखी थरारक भावना पुन्हा कधीच अनुभवायला मिळाली नाही. जर त्या दिवसासारखंच त्यांचं प्रेम आणि मन आजही तसंच राहिलं असतं, तर कदाचित आज त्यांच्यात हा दुरावा कधीच आला नसता. चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ कारमधून उतरलेल्या काव्याची नजर सर्वप्रथम समोर उभ्या असलेल्या तिच्या आवडत्या अभिनेत्याच्या प्रचंड कट आउटकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहताच तिच्या मनात एक जुनी आठवण विजेसारखी चमकून गेली. ती क्षणात मागे वळून रुद्रकडे पाहू लागली, पण रुद्र तिच्याकडे पाहतच नाही. तो शांतपणे म्हणाला, तुम्ही दोघी इथेच थांबा, मी कार पार्क करून येतो. काव्या त्याच्याकडे पाहतच राहिली आणि तिच्या मनात भूतकाळ पुन्हा जिवंत झाला. चित्रपट कसा वाटला? काव्याने हसत विचारलं होतं. रुद्राने निर्विकारपणे उत्तर दिलं, मला काय माहिती. ती आश्चर्याने म्हणाली, काय? 3 तास माझ्या शेजारी बसून चित्रपट पाहिला आणि म्हणता माहिती नाही? रुद्र हसला. तुझ्या शेजारी बसलो होतो हे खरं, पण चित्रपट मात्र पाहिलंच नाही. का? त्या हिरोचा चित्रपट पाहायला मी वेडा आहे का? तू माझ्या शेजारी बसली होतीस म्हणून कसं बसं 3 तास बसून राहिलो. पुन्हा कधी त्याच्या चित्रपटाला मला घेऊन येऊ नकोस. काव्याने ओठ फुगवत विचारलं. माझ्या हिरोमध्ये काय कमी आहे? किती छान अभिनय करतो तो. रुद्र मुद्दाम चिडवत म्हणाला, तुझी आवड इतकी साधी कशी ग? असं चिडवलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही. त्या वेड्या हिरोसाठी माझ्याशी बोलणार नाहीस? हो, माझ्यापेक्षा तोच जास्त महत्त्वाचा आहे. रुद्राच्या चेहऱ्यावर राग उमटणार इतक्यात काव्या हलक्या आवाजात म्हणाली. नाही. ते एकच शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं. तिची हनुवटी अलगद धरत तो म्हणाला, सुंदरी. काव्या हसत म्हणाली, तुमच्यापेक्षा तो हिरो कधीच मोठा नाही, पण त्याची अशी चेष्टा करू नका. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुमच्या बायकोला तो खूप आवडतो. रुद्र फक्त ठीक आहे असं म्हणाला. काव्या लगेच नाराजीने म्हणाली, फक्त ठीक आहे म्हणजे काय? लोक म्हणतात ना, बायकोला जे आवडतं ते नवऱ्यालाही आवडायला लागतं. तिच्यासाठी काहीही करीन असं म्हणतात. रुद्र हसत म्हणाला, मग आता मी काय बोलू? काही नका बोलू. असं म्हणत ती लहान मुलीसारखी रुसून चित्रपटगृहाबाहेर निघून गेली. रुद्राने तिला 2-3दा हाक मारली, पण ती थांबली नाही. शेवटी त्याने धावत जाऊन तिचा हात पकडला. ती अजूनही रागाने पुढे चालत होती. रुद्रने तिच्या डोक्यावर हात ठेवत गंभीरपणे म्हटलं, माझ्या काव्याची शपथ, आजपासून मी चित्रपटगृहात आलो तर फक्त तुझ्या आवडत्या हिरोचाच चित्रपट पाहायला येईन. काव्या घाबरतच त्याला हात खाली करत म्हणाली, अहो अशी शपथ कशाला? रुद्र प्रेमाने म्हणाला, मी उगाच बोलत नाही. पाहून घे. यापुढे आपण चित्रपट पाहायला आलो की फक्त याच हिरोचा चित्रपट असेल. असं म्हणत त्याने तिला आपल्या हातात अलगद ओढून घेतलं. काव्या लगेच म्हणाली, मग मला आवडणारं पॉपकॉर्नही घेऊन द्यायचं? नक्की. आणि पफही. थिएटरमध्ये जे काही मिळेल ते सगळं घेऊन देईन. ती हसत म्हणाली, मला फक्त ही 2च गोष्टी आवडतात. प्रत्येक वेळी चित्रपटाला आले की हेच खाते. आईस्क्रीम नाही आवडत? आवडतं, पण थिएटरमध्ये खायला नाही. रुद्र हसला. ठीक आहे, चित्रपट पाहताना पॉपकॉर्न आणि पफ, आणि चित्रपट संपल्यावर बाहेर जाऊन आईस्क्रीम. स्वीट, क्यूट. दोघंही एकमेकांना चिडवत हसत चालत होते. त्यांच्या मागून येणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने हसत म्हटलं, अहो जरा बाजूला जाऊन प्रेम करा, आम्हालाही घरी जायचं आहे. दोघंही लाजत हसले. काव्या हळूच म्हणाली, मोठ्यांना पण आपला हेवा वाटतोय. काव्या. अंजलीच्या आवाजाने तिची तंत्री तुटली. ती दचकून वर्तमानात परत आली. अंजली म्हणाली, अगं मी किती वेळापासून तुला हाक मारतेय. तू तर पुतळ्यासारखी उभी होतीस. मला वाटलं इथेच उभी राहून झोपलीस की काय? काव्याने सावरत उत्तर दिलं, सॉरी, जुन्या आठवणीत हरवले होते. ते दिसतंच आहे, पण कोणत्या आठवणीत? काव्या शांतपणे म्हणाली, काही नाही. असं म्हणत तिने रुद्रकडे पाहिलं. रुद्रला तिच्या मनात काय सुरू आहे हे समजलं होतं, म्हणूनच त्याने तिच्याकडे पाहणंही टाळलं. अंजली म्हणाली, चल आत जाऊया. तिने काव्याचा डावा हात धरला. तेवढ्यात कुणीतरी उजवा हात धरला. काव्या थबकली. अंजलीने मागे वळून पाहिलं. काव्यानेही हात पकडणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं. समोर मध्यमवयीन एक माणूस मोठं हसत उभा होता. हाय काव्या.
त्याला पाहताच काव्याने वैतागून आपला हात झटकला. तो लगेच म्हणाला, सॉरी. तुला पाहून इतका आनंद झाला की नकळत हात धरला. काव्या चिडून म्हणाली, मी काय जगातला 8वं आश्चर्य आहे का? तो हसत उत्तरला, माझ्यासाठी तर जगातल्या कोणत्याही आश्चर्यापेक्षा जास्त आहेस. काव्या कठोर आवाजात म्हणाली, भास्कर किती वेळा सांगितलंय, माझ्याशी असं बोलू नका. सॉरी काव्या. तो लगेच विषय बदलत म्हणाला, चित्रपट पाहायला आली आहेस? अंजली हसून म्हणाली, नाही तर काय, इथे लोक अजून कशासाठी येतात? भास्करने रुद्र आणि अंजलीकडे पाहत विचारलं, हे कोण? अंजली लगेच म्हणाली, आधी तुम्ही कोण ते सांगा. तो नम्रपणे म्हणाला, मी आणि काव्या एकाच ऑफिसमध्ये काम करतो. अंजली हसत म्हणाली, असं का? आम्ही काव्याचे नातेवाईक आहोत. हे ऐकताच भास्करचा सगळा खोडकरपणा गायब झाला. तो अगदी शांतपणे उभा राहिला. काव्या म्हणाली, ठीक आहे भास्कर, पुन्हा भेटू. ती पुढे निघून गेली. काव्या दूर जाताच अंजलीने डोळा मारत विचारलं, काय भास्कर, काव्याच्या प्रेमात आहात का? तो लगेच गोंधळून म्हणाला, सॉरी मॅडम, तुम्ही तिचे नातेवाईक आहात हे माहिती नव्हतं, म्हणून थोडं जास्तच बोललो. अंजली हसले, हरकत नाही, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाही. भास्कर थोडा संकोचून म्हणाला, कृपया चुकीचा अर्थ काढू नका. अंजली हसत म्हणाली, जर तसं असतं तर मी हा प्रश्नच विचारला नसता. मी काव्यावर गेली 2 वर्ष प्रेम करतोय. कितीतरी वेळा माझं प्रेम तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ती समजूनही न समजल्यासारखं वागते. तुम्हीच काहीतरी करून आमचं लग्न लावून द्या ना. अंजलीने हसत विचारलं, 2 वर्षांपासून प्रेम करता म्हणता, पण काव्याबद्दल खरंच किती माहिती आहे तुम्हाला? भास्कर लगेच छाती ठोकत म्हणाला, काय माहिती नाही ते विचारा मॅडम. माझ्या काव्याला कोणता रंग आवडतो, कोणता पदार्थ आवडतो, कशावर ती हसते, कशावर रागावते, सगळं मला पाठ आहे. ती फक्त एकदा हो म्हणू दे, मी तिला राणीसारखं या हृदयात जपून ठेवेन. असं म्हणत त्याने शर्टाची वरची 2 बटणं उघडून छातीवर हात मारला. त्याचा तो प्रकार पाहून आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले. अंजली लगेच हसत म्हणाले, ठीक आहे भास्कर, आधी शर्टाची बटणं लावा, लोक काहीतरी वेगळाच अर्थ काढतील. ती त्याला शांत करत असताना बाजूला उभ्या असलेल्या रुद्रच्या मनातला राग क्षणाक्षणाला वाढत होता. अंजलीला त्याची कल्पनाही नव्हती. ती सहज म्हणाली, रुद्र तिकीट दे. असं म्हणत तिने त्याच्या खिशातून तिकीट काढून घेतली. रुद्राचे दात इतके घट्ट आवळले गेले की जबडा ताणला गेला. रागाने त्याच्या मानेच्या शिरा फुगल्या होत्या. दूर उभी असलेल्या काव्यालाही काहीतरी बिनसलं याची जाणीव झाली, पण तिची त्याच्याजवळ जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. अंजलीने भास्करला तिकीट दाखवत म्हटलं, ही आमची सीट आहे, जमलं तर काव्याच्या शेजारी येऊन बस. हे ऐकताच भास्करचा आनंद गगनात मावेनासा झाला, पण पुढच्या क्षणी रुद्रचा संताप फुटला. तो मोठ्याने ओरडला, तुला वेड लागलंय का? हे सगळं काय चालवलंयस? त्याचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण चित्रपटगृहाच्या लॉबीतले लोक मागे वळून पाहू लागले. दूर उभी असलेली काव्याही धावत तिथे आली. काही प्रॉब्लेम आहे का? तिने रुद्रकडे पाहत विचारलं. रुद्र काही बोलण्याआधीच अंजलीने भास्करला तिथून जायला सांगितलं. तो गेल्यावरती हसत रुद्रला म्हणाली, 2 प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणणं हे पुण्याचं काम असतं, माहिती आहे का? शांत बस. आपण इथून जाण्यापूर्वी या दोघांचं प्रेम नक्की जुळवणार. रुद्र संतापाने काही बोलणार इतक्यात काव्या तिथे पोहोचली. क्षणात त्याने स्वतःला सावरलं. काव्या पुन्हा विचारते, काही झालं का? नथिंग, रुद्राने निर्विकारपणे उत्तर दिलं. अंजलीने दोघांनाही शांत करत आत नेलं. काही पावलं पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिलं. भास्कर तिला विजयाचं चिन्ह दाखवत मिश्किलपणे हसत होता. चित्रपट सुरू झाला. तिघेही आपल्या जागेवर बसले. अंजली दोघांच्या मधोमध बसली होती. चित्रपट सुरू होताच थिएटरमध्ये जल्लोष सुरू झाला. अंजलीही सगळ्यांसोबत ओरडत आनंद व्यक्त करत होती, पण रुद्र आणि काव्य मात्र पूर्ण शांत बसले होते. याचं कारण काही वेळातच समोर आलं. भास्कर कुठून तरी जागा बदलून काव्याच्या शेजारी येऊन बसला होता. चित्रपट सुरू झाल्यापासून तो सतत तिच्याशी बोलत होता. आजूबाजूचे प्रेक्षक वैतागून त्याला गप्प बसायला सांगत होते, पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. काव्या चल ना, एक सेल्फी घेऊ. चित्रपट बघ. चित्रपट कधीही पाहता येईल, पण तुला असं माझ्या शेजारी बसलेलं रोज थोडंच पाहायला मिळतं. किती वेळा तुला बाहेर फिरायला बोलावलं, पण तू एकदाही आली नाहीस. माहिती आहे का, आपण दोघांनी एकत्र बसून चित्रपट पाहावा हे माझं 2 वर्षांचं स्वप्न होतं. काव्या दात खाट म्हणाली, मला राग आणू नकोस, शांत बस. ओके, फक्त एक सेल्फी.
असं म्हणत त्याने अंधारातही मोबाईल काढून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. काव्याने रागाने त्याचा हात दूर ढकलला आणि उठून जायला लागली. भास्कर लगेच म्हणाला, सॉरी, आता काही करणार नाही. त्याच्या विनंतीवरती पुन्हा बसली. चित्रपटाला 40 मिनिटं झाली होती. भास्कर उठत म्हणाला, काव्या, मी जरा वॉशरूममध्ये जाऊन येतो. तो त्यांच्या रांगेतून पुढे जात असतानाच अचानक, आई ग, असं ओढत तो ओळखडला. अंजलीने त्याला लगेच सावरलं. रुद्र निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, चुकून पाय पुढे आला. भास्कर असत म्हणाला, काही हरकत नाही भाऊ. रुद्राने फक्त हं म्हटलं. त्याची नजर मात्र अंजलीच्या पलीकडे बसलेल्या काव्यावर होती. तिला आजूबाजूला काय चाललं याचं भानही नव्हतं. ती पूर्णपणे चित्रपटात हरवली होती. वॉशरूममध्ये जाताना भास्कर स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. 2 वर्षांपासून ज्या मुलीवर प्रेम करत होता तिचा विचार करून तो आनंदात होता. अचानक त्याच्या गालावर जोरदार चापट बसली. तो मागे वळून पाहतोय तोच दुसऱ्या हाताने त्याला ओढून थेट जमिनीवर आपटलं. वॉशरूमच्या दरवाजावर आपटून तो खाली कोसळला. समोरचा माणूस त्याला उठायलाही देत नव्हता. त्याने भास्करला लाथांनी आणि मुठींनी बेदम मारायला सुरुवात केली. भास्कर मदतीसाठी ओरडू लागला, पण त्या अनोळखी माणसाने रुमाल त्याच्या गळ्याभोवती आवळला. कोण आहेस तू? भास्कर कसाबसा विचारू लागला. उत्तर देण्याऐवजी त्या माणसाने त्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली. भास्करने कसाबसा रुमाल सोडवला. तो मागे वळला, पण समोरच्याने त्याचं डोकं थेट कमोडवर आपटलं. कमोडचं झाकण त्याच्या डोक्यावर दाबून ठेवत तो माणूस त्याला निर्दयीपणे मारत राहिला. अर्धा तास त्याला मारूनही त्याचा राग शांत झाला नव्हता. तेवढ्यात वॉशरूमचं दार उघडल्याचा आवाज आला. त्या माणसाने क्षणात स्वतःला सावरलं. जणू काहीच घडलं नव्हतं अशा थाटात तो आरशासमोर उभा राहून केस विंचरू लागला. भास्कर मात्र थरथरत खाली बसून राहिला. त्याला अजूनही काय झालं हेच समजत नव्हतं. तो वेड्यासारखा ओरडू लागला, कोण होता तो? हिम्मत असेल तर समोर ये. तेवढ्यात दुसरा एक माणूस वॉशरूममध्ये आला. भास्कर त्याच्यावरच धावून गेला. तूच मला मारलंस ना? तो माणूस वैतागून म्हणाला. अरे, आवाज ऐकून मदतीला आलो आणि उलट माझ्यावरच येतोयस? भास्कर ऐकायला तयार नव्हता. त्याने त्याच्यावर हात उगारला, पण समोरचाही कमी नव्हता. त्याने भास्करलाच 2-4 चांगले फटके दिले. तेव्हाच भास्करला समजलं हा माणूस त्याला मारणारा नव्हता. तो माफी मागत असतानाच तो माणूस अजून रागाने त्याला सुनावत होता. इतक्यात रुद्र आत आला. तो शांतपणे म्हणाला, काय झालं भाऊ? तो माणूस लगेच म्हणाला, आवाज ऐकून आलो तर हा वेड्यासारखा माझ्यावरच धावून आला. रुद्र लगेच म्हणाला, सॉरी, हे माझ्या ओळखीचे आहेत. गैरसमज झाला, सोडा त्यांना. तो माणूस म्हणाला, तुमच्यासाठी सोडतो, पण चित्रपट संपेपर्यंत हा मला पुन्हा दिसता कामा नये. तो निघून गेल्यावर रुद्राने बनावटी काळजीने विचारलं, काय भाऊ, असं काय झालं? भास्कर बेचैन होऊन म्हणाला, कुणीतरी मला खूप मारलं. कोण होतं तेच कळलं नाही. रुद्र बरोबर सहानुभूती दाखवत ऐकत होता, पण त्याच्या मनात मात्र एकच विचार धगधगत होता, माझ्या बायकोचा हात धरायची हिंमत करतोस? तो शांतपणे म्हणाला, जाऊ द्या भाऊ, जे झालं ते झालं. चला चित्रपट पाहूया. भास्कर घाबरत म्हणाला, अरे देवा, या अवस्थेत काव्यासमोर गेलो तर माझी इज्जतच जाईल. कृपया इथे जे काही झालं ते तिला सांगू नका. मी आता सरळ घरी जातो. मी दिसत नाही म्हणून ते मला शोधतील भाऊ. भास्कर चिंतेने म्हणाला. रुद्र शांतपणे उत्तरला, नक्कीच काव्य तुला शोधेल. भास्करने हताशपणे मान हलवली. हो, ती मला नक्की शोधेल, पण या अवस्थेत तिच्यासमोर गेलो तर माझी खूप फजिती होईल. प्लीज माझ्यासाठी एक मदत करा. उद्या ऑफिसमध्ये तिला काहीतरी सांगून निभावून नेईन. इतकं बोलून तो मागे वळूनही न पाहता तिथून पळत निघून गेला. भास्कर गेल्यावर रुद्रने चेहऱ्यावरचं पाणी पुसलं आणि आरशासमोर उभा राहिला. क्षणात त्याला आरशात स्वतःचा नाही तर काव्याचा चेहरा दिसल्यासारखं वाटला. त्याच्या डोळ्यात पुन्हा संताप उसळला. मनातल्या मनात तो पुटपुटला, लग्न झालेल्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, तेच तिचं अस्तित्व सांगतं. तूच म्हणाली होतीस ना, मेल्यावरही हे मंगळसूत्र काढणार नाही. मग तेच तू स्वतःच्या हातांनी का फेकून दिलंस? त्या हाताचाच तिरस्कार वाटतो मला. मी तुझा नवरा असूनही आज तुझ्या शेजारी बसण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. आणि कुठला तरी दुसरा माणूस तुझ्या शेजारी बसतो, तुझ्याशी हसत बोलतो, फोटो काढतो. त्या क्षणी तुम्हा दोघांना संपवून टाकावंसं वाटतं. तेवढ्यात अंजलीचा आवाज आला, रुद्र, कुठे आहेस? इंटरव्हल झाला. क्षणात त्याने चेहऱ्यावरचे सगळे भाव लपवले. बाहेरच आहे, येतो. जणू काहीच घडलं नव्हतं अशा शांत चेहऱ्याने तो पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. इंटरव्हल नंतर चित्रपट पुन्हा सुरू झाला, पण काव्याचं लक्ष पडद्यावर नव्हतंच.
तिच्या हातात रुद्रने कधी काळी स्वतःसाठी आणलेले पफ आणि पॉपकॉर्न होते. त्या छोट्याशा गोष्टीनेही तिच्या मनात जुन्या आठवणींचं वादळ उठलं. त्याहून जास्त तिच्या मनाला टोचत होती ती एक गोष्ट. पूर्वी अंजलीने मागितलेला आईस्क्रीम लगेच न आणणारा रुद्र चित्रपट संपल्यावर नक्की घेऊन देतो असं म्हणाला होता. 4 वर्ष झाली होती ते दोघं वेगळे होऊन. रुद्रच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली होती. त्याला मूलही झालं होतं. पण तरीही तो त्यांच्या जुन्या आठवणी विसरला नव्हता. मग तिला मात्र खरंच विसरला होता का? की फक्त परिस्थितीमुळे अंजलीसोबत आयुष्य जगत होता? हा एकच प्रश्न तिच्या मनात सतत घोळत राहिला. चित्रपट कधी संपला? थिएटरमधले दिवे कधी लागले? तिलाच कळलं नाही. अंजलीने हलवून विचारलं, तुला नेहमी असंच काय होतं कळत नाही? ती उठून बाहेर निघाली. तिच्या मागे रुद्र आणि शेवटी काव्या. चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक जण आधी बाहेर पडण्याच्या घाईत होता. रुद्रचं पूर्ण लक्ष अंजलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात होतं. मागे चालणाऱ्या काव्याकडे त्याचं लक्षच गेलं नाही. गर्दीत ढकलाढकली सुरू झाली. तोल जाऊ लागल्यावर काव्याने सहजपणे रुद्रचा हात पकडला. सुरुवातीला त्याला ते जाणवलंच नाही. पण नंतर लक्षात येताच त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं. काव्याने लगेच त्याचा हात सोडला. ती स्वतःचा तोल सांभाळत चालू लागली. तेव्हाच रुद्रच्या लक्षात आलं, ती गर्दीत अक्षरशः चेंगरली जात होती. पुढच्या क्षणी तो सगळं विसरला. त्याने दोन्ही हातांनी काव्याला आपल्या संरक्षणाच्या वर्तुळात घेतलं. इतर कोणी तिला धक्का लागू नये म्हणून तो तिच्या भोवती उभा राहिला. अचानक झालेल्या त्या स्पर्शाने काव्या स्तब्ध झाली. ती जणू बाहुलीसारखी त्याच्यासोबत चालू लागली. गर्दी वाढत गेली आणि त्यांची शरीरं नकळत एकमेकांना स्पर्श करू लागली. अनेक वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा रुद्रच्या अंगावरचा तो परिचित सुगंध अनुभवला. रुद्रलाही तिच्या शरीरातून येणारा तो ओळखीचा सुवास पुन्हा जाणवला. क्षणभरासाठी काळ थांबला. अंजली गर्दीतून बाहेर निघून गेली होती. पण हे दोघं अजूनही गर्दीत अडकले होते. मागून येणारे लोक सतत धक्के देत होते. त्यामुळे रुद्रने नकळत काव्याला अजून घट्ट जवळ ओढलं. काव्याचं आतापर्यंत कठोर झालेलं मन त्या एका मिठीत तुटून पडलं. 4 वर्षांचा विरह त्या एका क्षणात डोळ्यात दाटून आला. पण त्या मिठीवर तिचा आता कोणताच अधिकार उरला नव्हता. तरीही मनाने तिचं ऐकलंच नाही. ती पूर्णपणे रुद्रवर विसावली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने अलगद त्याच्या हातांवर स्वतःचे हात ठेवले. रुद्रच्या मनाला तिचा स्पर्श जाणवत होता. बुद्धी त्याला सावध करत होती, पण मन मात्र त्या स्पर्शाला नकार देऊ शकत नव्हतं. कित्येक वर्षांनी तिच्या स्पर्शाने त्याच्या मनातला राग क्षणभर विरघळला. तोही काही क्षण तसाच उभा राहिला. थोड्याच वेळात गर्दी कमी होऊ लागली. रुद्र शुद्धीवर आला. तो पुढे सरकला. काव्यालाही भान आलं. दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्याला आपण स्पर्श केला या जाणीवेने ती हादरली. तिने घाईघाईने त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या त्या हालचालीने रुद्रचा राग पुन्हा भडकला. त्याने तिचा हात अजून घट्ट पकडला. ती सुटण्याचा प्रयत्न करत राहिली. दोघांच्याही हातात मुकसंघर्ष सुरू होता. इतक्यात गर्दीतून जाणाऱ्या एका माणसाने जोराचा धक्का दिला. रुद्रने काव्याला सावरलं, पण तिचा हात इतक्यात जोरात पकडला की तिच्या मनगटावर रक्त साचल्यासारखा लाल ठसा उमटला. वेदना सहन न होऊन काव्याने त्याच्याकडे पाहिलं. रुद्रचा संतापलेला चेहरा पाहून तिचे डोळे भरून आले. ती शांतपणे रडू लागली. तिचे अश्रू त्याच्या हातावर पडत होते, पण त्याने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो तिच्या कानाजवळ झुकून विषारी स्वरात म्हणाला, तो भास्कर असता तर त्याचा हात धरून मजा आली असती ना? माझा हात लागला की एवढा त्रास होतो? काव्या रडत म्हणाली. रुद्र प्लीज. तो लगेच गुरगुरला, एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर इथेच गळा दाबून मारेन. त्या भास्करला एकदाच सांगायचं होतं ना की तुझं लग्न झालंय? की मुद्दाम लपवलंस? नवरा परत येणार नाही म्हणून कोणासोबतही फिरायचं ठरवलंस? पुन्हा एकदा तो तुझ्यासोबत दिसला तर तो जिवंत राहणार नाही. काव्या वेदनेने म्हणाली, हात सोडा, खूप दुखतंय. रुद्राचा आवाज आणखी कठोर झाला. तू मला जितक्या वेदना दिल्या आहेत त्याच्या मानाने हे काहीच नाही. काव्याने थरथरत विचारलं, मी असं काय केलं तुमच्यासोबत? रुद्र कटू हसला. काय केलं नाहीस ते विचार. ती ठामपणे म्हणाली, तुम्ही जे केलं नाही ते मी केलं. रुद्र तिच्या अगदी जवळ झुकला. एखाद्याला पहिल्या मजल्यावरून ढकलण्यात आणि मी आहे, तुला कधीच पडू देणार नाही असा विश्वास देऊन शेवटच्या मजल्यावरून खाली फेकण्यात खूप फरक असतो. त्याचा आवाज कापत होता. प्रेम दिलंस, आपुलकी दिलीस. हळूहळू मला तुझा इतका वेडा बनवलंस की तुझ्याशिवाय जगणंच अशक्य झालं. आणि मग त्या अवस्थेत मला सोडून गेलीस. त्या विश्वासघातापुढे ही वेदना काहीच नाही, असं म्हणत त्याने तिच्या हातावर नखं खुपसली. तिच्या त्वचेवर ओरखडे उमटले. आह.
काव्य वेदनेने ओरडली, पण तिची ती तडफड पाहून त्याचा संताप आणखी वाढला. तो अजून जोराने नखं खुपसू लागला. ती त्याचा हात झटकणार इतक्यात दुरून अंजलीचा आवाज आला. रुद्र! त्या एका हाकेने दोघांनाही भान आलं. बोलता बोलता ते थिएटरच्या बाहेर आले होते. अंजली दिसताच रुद्राने क्षणात काव्याचा हात सोडला. काहीच घडलं नव्हतं अशा चेहऱ्याने तो म्हणाला, मी कार घेऊन येतो. तो तिथून निघून गेला. काव्या मात्र जागच्या जागी उभी राहिली. तिच्या मनगटावर रुद्रच्या नखांचे लालसर ओरखडे स्पष्ट दिसत होते आणि ती त्यांच्याकडे निशब्द नजरेने पाहत राहिली. आयुष्यात दाटून आलेल्या काळोखासारखीच तिची खोलीही निस्तेज, उदास झाली होती. मध्यरात्र उलटून गेली होती आणि पहाट जन्म घ्यायला अवघे काही क्षण उरले होते. चित्रपटगृहातून परत आल्यापासून तिचं मन तिच्याजवळच नव्हतं. रुद्राच्या आठवणींनी झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर पळाली होती. बिछाण्यावर पडल्यापासून आत्तापर्यंत ती कित्येकदा उठून दारापर्यंत जाऊन आली होती. प्रत्येक वेळी दार उघडल्यावर समोर दिसणाऱ्या रुद्रच्या खोलीकडे तिची नजर जायची. त्याच्यासोबत संसार करत असल्याची स्वप्न तिच्या डोळ्यांसमोर जिवंत व्हायची आणि डोळे अश्रूंनी भरून यायचे. मग ती शांतपणे पुन्हा दार बंद करून यायची. पण मन काही ऐकत नव्हतं. पुन्हा पुन्हा तेच करत राहिलेली काव्य अखेर थकून बिछाण्यावर कोसळली. स्वतःचा असलेला पुरुष आपल्या डोळ्यांसमोर दुसऱ्या स्त्रीसोबत संसार करत आहे, ही कल्पनाही तिच्यासाठी असह्य होती. गोगलगाय जशी स्वतःतच आकसून जाते, तशीच ती स्वतःच्या दुःखात गुंडाळून गेली. मनात अखंड त्याचं नाव आणि त्याच्यासोबत घालवलेले क्षणच फिरत होते. तिच्या ओठांवरून फक्त एकच नाव बाहेर पडलं, रुद्र. शुभ्र दुधात काळा थेंब पडून ते जसं विखरून जातं, तसं काव्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. हुंदका आवरत ती शक्य तितकी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. गेली 4 वर्ष रुद्राची आठवण आली की तिची अवस्था अशीच व्हायची. रडून रडून श्वास कोंडल्यासारखा झाला. नाक बंद झालं. श्वास घेणं कठीण झालं. उशी खाली ठेवलेला बाम लावून तिने कसाबसा श्वास मोकळा केला आणि आज पुरे, आता झोपायचं, असं स्वतःलाच सांगत डोळे मिटले. इतक्यात दार उघडल्याचा आवाज आला. बंद झालेले सारे श्वास जणू पुन्हा जिवंत झाले. अंधारातही आलेला माणूस आपलाच नवरा आहे हे तिने क्षणात ओळखलं. ती झटकन उठून बसली. रुद्र तिच्या अगदी जवळ येऊन बसला. काव्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. रुद्र! तिच्या तोंडून थरथरत शब्द बाहेर पडला. त्याने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या जखमी हातांना अलगत आपल्या हातात घेतलं. नखांनी ओरबाडलेल्या जखमा त्याने अलगत हात फिरवून पाहिल्या आणि सोबत आणलेलं औषधी तेल सावकाश लावू लागला. तेल लागताच जखम हलकीशी ठणकली. आह! ती वेदनेने कळवळली. थोडं सहन कर. तिच्याकडे न पाहताच तो शांतपणे म्हणाला. तिने आवरून धरलेले अश्रू पुन्हा अवघडू लागले. पहाटेचा मंद उजेड हळूहळू खोलीत पसरू लागला आणि दोघांचे चेहरे स्पष्ट दिसू लागले. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याने अलगत ते पुसले. त्याचे हात घट्ट पकडत ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी. रुद्र शांतपणे म्हणाला, माफी तर मला मागायला हवी. नाही, चूक माझीच होती. मी तुला सोडून जायलाच नको होतं. तुझ्या हाताला जखम झाली हे पाहून माझं मन शांत बसलं नाही, म्हणून आलो. तिने त्याच्याकडे आर्त नजरेने पाहिलं. माझ्याकडे एकदाही बघणार नाहीस? तो काही न बोलता उठू लागला. क्षणाचाही विलंब न करता काव्याने त्याला घट्ट मिठी मारली. प्लीज, फक्त थोडा वेळ. माझं मन खूप दुखतंय. सॉरी म्हणण्याशिवाय माझ्याकडे काहीच उरलं नाही. तुला सोडल्यानंतरच मला समजलं की मी तुझ्यावर किती प्रेम करते. तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण आहे रुद्र. ती पुन्हा हमसून रडू लागली. त्याने तिला मिठी मारली नव्हती. तो फक्त शांत उभा होता. अंजली. तो काही बोलणार इतक्यात काव्याने घाईघाईने त्याच्या ओठांवर हात ठेवला. तुझ्यासाठी फक्त मीच आहे. तुझ्या तोंडून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचं नाव मी ऐकू शकत नाही. मी जिवंत असताना तिच्याशी लग्न करावंसं तुला कसं वाटलं रुद्र? तिच्या शब्दांनी त्याच्या मनात दडपून ठेवलेला राग पुन्हा भडकला. मी स्वतःच्या हाताने बांधलेलं मंगळसूत्र काढून फेकून मला सोडून जाताना तुला कसं वाटलं होतं? त्याचा आवाज रागाने थरथरत होता. तो तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागला, पण काव्याने त्याला अजून घट्ट मिठीत घेतलं. मला तुला खूप काही सांगायचं आहे रुद्र. तुझ्यापासून दूर राहून मी काय सहन केलं तुला माहीतही नाही. तो प्रत्येक दिवस मृत्यूसारखा होता. ती हुंदके देत म्हणाली. राग कितीही असला तरी रडणारी स्त्री त्याचीच पत्नी होती. शेवटी त्याने हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला. त्या एका स्पर्शानेच काव्याला जणू संपूर्ण जग मिळाल्यासारखं वाटलं. ती त्याच्या अधिक जवळ सरकली. कपड्यांच्या पलीकडेही त्याच्या उभेत स्वतःला विसावून गेली. त्याच्या मिठीतलं प्रेम तिच्या गेल्या 4 वर्षांच्या प्रत्येक वेदनेवर फुंकर घालत होतं.
तिचे हात त्याच्या कमरेवरून सरकत त्याच्या गळ्याभोवती घट्ट विळखा घालू लागले. तिचं रडणं आता आवरता येत नव्हतं. तिच्या डोळ्यांतून वाहणारे खारट अश्रू त्याच्या मानेवरून ओघळत छाती भिजवू लागले. तर काव्या, रुद्र आणि अंजली या तिघांच्या आयुष्यात पुढे काय वादळ येणार आहेत हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील भागांची जी अपडेट आहे ती तुम्हाला लवकर मिळेल. धन्यवाद.